वांगणी आणि बदलापूर स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडे। दरम्यान काही वेळ लोकल सेवा रखडल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर। मुंबईतील कबूतरखाने बंद करण्यासाठी तात्काळ मोहीम राबवण्याचे आदेश। आयुक्तांच्या आदेशानंतर कबूतरखान्यांबाहेर सूचना फलक। मनपा प्रशासनाकडून मुंबईत कारवाईला सुरुवात। मुंबईतील उपकर प्राप्त इमारतींना नोटिसा प्रकरणात महत्त्वाची अपडेट। धोकादायक इमारतींसंदर्भात म्हाडालाच अधिकार। हायकोर्टात हे प्रतिज्ञापत्र दाखल। दरम्यान मात्र हायकोर्टानं दावा फेटाळला। म्हाडा आता सुप्रीम कोर्टात दाद मागणार। सीएसएमटी लोकल आणि फास्ट लोकल थांब्याच्या मागणीसाठी दिव्यात सुरू असलेलं आंदोलन 30 दिवसांनंतर स्थगित। आमदार जितेंद्र आव्हाड आज आंदोलकांची भेट घेणार। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये 88.38% पाणीसाठा। तांचा, मोडकसागर हे धरणं ओसंडून वाहू लागली आहेत। 2 वर्षांच्या तुलनेत अधिकचा पाणीसाठा। मुंबई पालिकेकडून 995 मूर्तिकारांना मंडप उभारण्याची जागा, तर पालिकेनं पर्यावरणपूरक गणेश मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांना या जागा उपलब्ध करून दिल्यात। आतापर्यंत तब्बल 910 टन शाडू मातीचं वाटप। गणेशोत्सव काळात मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमधून कोकणात एसटीच्या विशेष बसेस चालवल्या जाणार। खड्ड्यांमुळे होणारे ब्रेकडाऊन लक्षात घेता महामंडळाची 12 दुरुस्ती पथकं 2 पाळ्यांमध्ये तैनात असणार। छत्रपती शिवाजी महाराज मैदानात धूळमुक्तीसाठी गवत लागवड। मुंबई महापालिकेकडून या कामाला सुरुवात। धुळीची समस्या सोडवण्यासाठी आयआयटीतील तज्ज्ञांची मदत। तर काल पालिका आयुक्त भूषण गगराणींकडून या कामाची पाहणी।